हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं, महाशिवरात्रीनंतर आमच्या गावची यात्रा सुरू होते, तर त्याच रिलेटेड मी ब्लॉग केला आहे. आणि 3-4 दिवसांचं जे पण काही आहे ते मी एकाच व्हिडिओमध्ये मर्ज करते आहे. बिकॉज सेपरेट जर मी पोस्ट केलं तर फॉर शुअर तुम्ही कोणी बघणारच नाही. सो मी एकच ब्लॉग अपलोड करते आहे 3-4 दिवसांचे. सो कीप वॉचिंग दी व्हिडिओ. डेली लवकरच उठते, पण आज रिझन वेगळं आहे. ॲक्च्युली माझ्या भावाने मला उठवलं आहे. ताई प्लीज माझे फोटो काढ यासाठी, तो त्याच्यामुळं मी उठली आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्याचे नखरे. तो गेल्यानंतर मी छानशी बाप्पाची रांगोळी काढली डिझाईनमध्ये. आणि ग्रामदैवत असल्यामुळे पोळ्यांचा नैवेद्य असतो तो घेऊन गावात जायचं होतं. मग मी छान अशी उरकलं, पटपट आवरलं. आणि अण्णा मम्मीचं डिस्कशन चाललं होतं की गर्दी असेल की नाही. पण ॲज युजल दरवर्षीप्रमाणे या टायमिंगला पण गर्दी होती, तुम्ही पाहू शकता. पण ही खूप नॉर्मल आहे. ह्याच्यापेक्षा पण रात्री प्रचंड गर्दी असते. कुठं आलं नागेश्वर महाराजांच्या मंदिरात आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि भैया ज्याच्यासाठी गेलं होतं त्याची तुम्ही क्लिप पाहू शकता. घरी आल्यानंतर मस्त जेवण केलं सर्वांनी आणि झोप काढून आम्ही पुन्हा गावात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. रात्री दर्शन घेऊन आम्ही असं लाईनीत प्रसादासाठी बसलो होतो. असं कोणी नसतं की तिथं रास्त्यामध्ये सगळे असे मांडी घालूनच बसतात. त्यानंतर नक्षूला फुगे वगैरे घेऊन दिले आणि तो इतका एक्साइट होता, ह्याच्यात बसायचं आहे त्याच्यात बसायचं, आणि खूप एन्जॉय केला. सगळ्यात जास्त जर कोणी एन्जॉय केला असेल तर तो नक्षूने केला आहे. दुसऱ्या दिवशी उरूस होता, पण मी गावात गेले नाही बिकॉज पाहुणे आले ते घरी. आणि पिया आणि अर्चना दोघींनाच नाही, मी सगळ्यांना सांगितलं होतं, पण त्यांच्या काही रिझनमुळे त्या येऊ शकल्या नाही. आणि गावात अशी त्या दिवशी ढोल आणि ताशाची मिरवणूक असते. आणि तुम्ही पाहताय पाहुणे आले होते, त्यामुळे मी काय गेले नाही. आणि मोठे वाढती आणि नक्षूची ॲज युजल मधी करतोय. जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले होते. पुढे तुम्ही नक्षू आणि चैतूची गंमत पहा. तुला उचलल का तो? जा तिच्यासोबत भूर जा. नक्षू बाय. आणि तिसऱ्या दिवशी होता आमच्या गावचा आखाडा आणि नक्षू आखाड्यापर्यंत खेळतच होता. आखाड्याच्या दिवशी मावशी आली, तिने जेवण वगैरे केलं, गप्पा मारल्या बाय. आणि फायनली आखाड्याच्या दिवशी मी गावात गेले. असे छोटे छोटे स्टॉल लावलेले असतात, कानातले छोटे छोटे मुलांचे टॉय वॉटेवर जे पण काय असतं ते. आणि त्या दिवशी पैलवानांची कुस्ती असते. आणि मग आम्ही राईड करायला गेलो राहड गाडग्याकडे. आणि वेटिंग तुम्ही पाहू शकता. इतकी भीती वाटत होती आज बसण्यासाठी, पण बसलो आणि लय मज्जा आली. खूप जास्त मज्जा आली ह्याच्यात. सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो नक्षूकडे त्याच्या घरी. आणि आम्ही त्याला असं छोटं काय घेतलं होतं, पण त्याला काहीही नव्हतं, तो त्याच्याच नादात होता. मग सगळे गप्पा मारत होते आणि मी काही 2-3 दिवसाचे फोटो शेअर केलेत. आणि मला हेही सांगायचं होतं, एवढ्या गोंधळात गर्दीमध्ये कंटिन्यू आपण व्हिडिओ काढू शकत नाहीत, त्यामुळे जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. होप यू तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि या गोंधळामध्ये 2-3 दिवसाच्या 2 मार्च कधी आला कळलंच नाही. 2 मार्चला अण्णांचा बड्डे असतो, म्हणजेच माझ्या
वडिलांचा बड्डे असतो. मग मी त्यांना 12लाच विश केलं. ॲक्च्युली ते स्वतःचाच बड्डे विसरून गेले होते आणि मग दीदी पुन्हा इकडे आली. आम्ही थोडा टाईम स्पेंड केला, गप्पा वगैरे मारला, अण्णांचा बड्डे सेलिब्रेट केला. ओके, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच, कीप सपोर्टिंग. तू हाय दिल तू वजह